नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र MCA-CET एक्झाम याचे हॉल तिकीट कधी येणार आहेत आणि त्या बाबतीत जे आपण सेंटर टाकलं होतं ते आपल्याला कोणते सेंटर मिळणार आहे ते डिस्कस करणार आहोत. नमस्कार, मी श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे CET बाय ग्लोबल ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. चला तर मग जाणून घेऊया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र MCA-CET एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस MCQs असणार आहेत, सोबतच फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट आणि फुल सिलेबस MCQ सिरीज सुद्धा असणार आहे. यासोबतच लॅपटॉप आणि वेबव्ह्यू सुद्धा तुमच्यासाठी अवेलेबल आहे आणि ग्लोबल ऑनलाईन ॲपवर आपले डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहे. न्यू बॅच जी आहे ती आजपासून म्हणजे 26 जानेवारीपासून आपण सुरू करतो आहे. याची जी फीज आहे ती 4,000 रुपये आहे. आणि जर का तुम्हाला जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून सुद्धा एनरोल करू शकता. चला तर अशा पद्धतीने CET सेलने आपल्याला नोटिफिकेशन दिलं होतं. महाराष्ट्र MCA-CET 2026 याची स्टार्ट डेट 7 जानेवारी आणि एंड डेट रजिस्ट्रेशनची एंड डेट 10 फरवरी होती. म्हणजे 10 फरवरीपर्यंत तुम्हाला सगळ्यांना फॉर्म भरायचे आहेत रजिस्ट्रेशनचे. एंडला तर भरूच नका, कारण मग ते साईट वगैरे स्लो होते आणि आपली एक्झाम जी आहे ती 30 मार्चला असणार आहे. ठीक आहे, तर एकंदरीत हॉल तिकीट जे आहे ती मार्चच्या पहिल्या वीकमध्ये येण्याचे भरपूर चान्सेस आहे. म्हणजे 100% चान्सेस आहेत की मार्चच्या पहिल्या वीकमध्ये आपले हॉल तिकीट येऊन जाणार. आणि आता प्रेफरन्सचं राहिलं तर आपण 3 प्रेफरन्स भरलेले आहे क्रमाने. त्यामधील पहिला जे प्रेफरन्स आहे ती 101% आपल्याला मिळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका, कारण जर का तुम्ही सेकंड प्रेफरन्स थोडं दूर टाकलं असेल किंवा तिसरं प्रेफरन्स दूर टाकलं असेल तर तुम्हाला पहिलाच प्रेफरन्स तुम्हाला हवा असेल तर तो तुम्हाला मिळण्याचे भरपूर चान्सेस आहेत. ठीक आहे, आणि 10 फरवरी आपली लास्ट रजिस्ट्रेशनची डेट आहे, तर तिथपर्यंत जाऊ नका. लगेचच भरून टाका फॉर्म. काही क्वेरी असल्यास तुम्ही संपर्क करू शकता. आणि येस, हॉल तिकीट आपले मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये येणार आहेत. त्यामुळे काहीही टेन्शन घेऊ नका, कारण एक्झाम आपली 30 मार्चला असणार आहे. त्यामुळे नक्कीच पहिल्या आठवड्यामध्ये येतील आहे. महाराष्ट्र MCA-CETचं पॅटर्न आपल्याला माहिती आहे. टोटल 100 प्रश्न आहेत 200 मार्कांसाठी. ड्युरेशन आहे 90 मिनिटांचा आणि आपल्याकडे 4 सेक्शन्स आहेत: मॅथमॅटिक्स, लॉजिकल रिझनिंग, कम्प्युटर कॉन्सेप्ट्स आणि इंग्लिश कंप्रेशन. मॅथमॅटिक्सचे 30 प्रश्न आपल्याला विचारले जाणार आहेत 60 मार्कांसाठी. लॉजिकलचे सुद्धा 30 प्रश्न 60 मार्कांसाठी विचारले जाणार आहेत आणि कम्प्युटर आणि इंग्लिशचे सुद्धा 20-20 प्रश्न आहेत 40 मार्कांसाठी. असे 200 मार्कांचा आपला पेपर असणार आहे आणि आपली एक्झाम डेट काय असणार आहे? 30 मार्च. ठीक आहे. तर मी तुमच्यासोबत स्ट्रॅटेजी शेअर करत असते. त्यामध्ये मी तुम्हाला डेली रुटीनमध्ये सांगितलं होतं की 3 तास तुम्हाला आत्ता या क्षणाला मॅथ्सला द्यावं लागेल, तेव्हा जाऊन तुमचा चांगला अभ्यास होईल आहे. तर 3 तास मॅथ्समध्ये म्हणजे आपल्याला क्वेश्चनची प्रॅक्टिससुद्धा करावी लागते. ठीक आहे, मॅथ्स एकंदरीत आपण प्रॅक्टिसशिवाय करू शकत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त क्वेश्चनची प्रॅक्टिस करा आणि 3 तास नक्कीच मॅथ्सला द्या. नंतर 2 तास रिझनिंगला द्या, कारण रिझनिंगमध्ये पण भरपूर प्रश्न विचारले जातात. तेवढ्याचा मॅथ्सचा वेटेज जो आहे तोच रिझनिंगचा वेटेज आहे, त्यामुळे आपल्याला ते पण नाकारता येत नाही. त्यानंतर 1 तास इंग्लिश आणि 1 तर कम्प्युटर कॉन्सेप्टला द्यावा लागेल, जेणेकरून आपलं व्यवस्थितपणे अभ्यास होईल. इंग्लिश आणि कम्प्युटर कॉन्सेप्टला दुर्लक्ष नाही करायचं, कारण ते आपल्याला मार्क्स गेनिंग सब्जेक्ट्स असणार आहे. ठीक आहे, त्यामुळे एकंदरीत 7 तास आपल्याला डेली रुटीन अभ्यास करायचा आहे, तेव्हा जाऊन आपल्याला चांगला कॉलेज मिळण्याची खूप शक्यता आहे. ठीक आहे, तर हा रुटीन तुम्ही फॉलो करू शकता. आपल्या ग्लोबल ऑनलाईनमध्ये नवीन बॅच आजपासून सुरू होते आहे तुम्हाला. आणि मोड जे आहे ते ऑनलाईन असणार आहे. फीज असणार आहे 4,000 रुपये. तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. बॅच डिटेल्समध्ये मी सांगू इच्छिते की मीडियम जे आहे ते इंग्लिश आणि मराठी आहे. टोटल लेक्चर 2 ते 3 होणार रिक्वायरमेंटनुसार. त्यानंतर लाईव्ह लेक्चर्स जर का तुमचं इन केस मिस झालं तर तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चरची सुविधा सुद्धा इथे उपलब्ध असणार आहे. स्टडी मटेरियलमध्ये तुम्हाला प्रिंटेबल फुल सिलेबस नोट्स देतील. लेक्चर वाईज शॉर्ट नोट्स मिळणार आहेत. फ्री मॉक टेस्ट असणार आहे 50 अधिक. सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहेत. फुल मॉक टेस्ट असणार आहेत. फुल मॉक टेस्ट आणि सेक्शन वाईज मॉक टेस्ट असणार आहेत तुमच्यासाठी. सोबतच 2000 प्लस MCQs सुद्धा असणार आहेत प्रॅक्टिससाठी. त्यामुळे एकंदरीत बॅच अशा पद्धतीने डिझाईन केलेली आहे की तुमचा चांगला अभ्यास होईल आणि तुम्हाला टॉप कॉलेज मिळेल, जर का तुम्ही आमच्या स्ट्रॅटेजीनुसार जाल तर. ओके एव्हरीवन, दॅट्स इट फॉर टुडे. थँक्यू सो मच. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.